संतराम जी, एम आई ऑडिबल? Yes, sir. You can start. नमस्कार दोस्तों, मैं दिग्विजय जीत बहादुर पटेल आपका स्वागत करता हूँ आज के इस वेबिनार में। दोस्तों, आज का टॉपिक है ऑर्गेनाइजेशनल कल्चर, बिहेवियर एंड एथिक्स। दोस्तों, आज जो टॉपिक हमने, जो संतराम जी ने डिसाइड किया और जो लाया है, तो दोस्तों आप सभी से निवेदन है, कृपया करके ना अपने आप को म्यूट रखें, क्योंकि जो ये टॉपिक है बड़ा ही महत्वपूर्ण टॉपिक है, जिसमें आप लोगों को काफी चीजें सीखने मिलेगी जो हम ग्राउंड वर्क पे इम्प्लीमेंट कर सकते हैं। तो दोस्तों, आप लोगों से एक निवेदन है, ये वेबिनार टेलीविजन प्रसारण की तरह बिल्कुल नहीं है। आप मुझे देख और सुन सकते हैं, मैं आपको देख और सुन सकता हूँ। सिर्फ आप सभी से निवेदन है, जब भी आपको बोलने का मौका दिया जाता है स्पीकर के माध्यम से, तो कृपया करके अपनी वाणी को जल्द से जल्द खत्म करने की कोशिश करें, क्योंकि ये वेबिनार एक लिमिटेड टाइम तक होता है, ताकि हम और लोगों को बोलने का मौका दे सके। तो दोस्तों, आगे बढ़ते हैं और बुलाते हैं हमारे आज के स्पीकर को, जो हम सबको मार्गदर्शन देंगे। तो ऑल द वे फ्रॉम औरंगाबाद, संभाजी नगर, वैजापुर तालुका, मिस्टर संतराम घेर जी, ओवर टू यू सर। धन्यवाद दिग्विजय जी. धन्यवाद. फुटसेल प्लॅटफॉर्मवरील सर्व मित्रांना नमस्कार. आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत तो एक प्रोफेशनल असा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आपण जे काही कार्य लवकरच सुरू करणार आहोत त्या विषय या संगतच विषय आज आपण चर्चिणार आहोत. तर सुरू करूयात आजचा जो काही आपला विषय आहे. आपले जे आयडियल आहेत श्री माननीय अब्दुलजी कलाम सर, त्यांनी म्हटलेलंच आहे की स्वप्न बघा, स्वप्न बघा आणि स्वप्नाचं विचारांमध्ये रूपांतरण होतं आणि विचार हे कृतीमध्ये अंमलबजावणी त्यांची होते. तर ह्याच टप्प्यावर आपण आहोत आणि ह्या टप्प्यावर असताना आपल्याला काही गोष्टी ह्या समजून घेणं गरजेच्या आहेत. तर हे समजून घेत असताना अ, आजचा जो काही टॉपिक आहे तो आहे ऑर्गनायझेशनल कल्चर, बिहेवियर आणि इथिक्स. संस्थात्मक संस्कृती, वर्तन आणि नैतिकता. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचे जसं ह्युमन बॉडी आहे, तर बॉडी ही हार्डवेअर झाली, पण त्याचे जे काही विचार आहे, संस्कृती आहे, ती झाली सॉफ्टवेअर. कम्प्युटर आहे, त्याचे जे काही दृश्य स्वरूप आहे ते आहे हार्डवेअर, परंतु त्याच्यामध्ये जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा जे काही ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. तसंच कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जे काही फॅसिलिटीज आहे दृश्य स्वरूपात त्याला साधारणतः आपण हार्ड इलेमेंट्स किंवा हार्डवेअर असं म्हणूया, आणि ज्या गोष्टी दिसत नाही दृश्य स्वरूपामध्ये त्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणूया. आणि हार्डवेअर इतक्याच ह्या महत्वाच्या आहेत, म्हणून आपण याची आज चर्चा ठेवलेली आहे या वेबिनारच्या माध्यमातून. तर जाऊया पुढे. फक्त एकच आहे की याच्यात जास्त तुम्हाला पिक्टोरियल भेटणार नाही, काही सोशल टर्म्स आणि काही टेक्निकल टर्म्स याच्यामध्ये असतील. तर टेन्शन नाही, फक्त तुम्ही काही बेसिक गोष्टी समजून घ्या. जसं जसं आपण पुढे जाऊ किंवा आपण प्रॅक्टिकली फील्डवर, कुठल्याही फील्डवर, एमसेल मध्ये असो, एमसेल व्यतिरिक्त असो, जेव्हा काम करू तेव्हा नक्कीच या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल. तर हा विषय समजण्याची गरज का आहे? कुठल्याही कार्यामध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा अ, एखादं ध्येय किंवा लक्ष अचीव करायचं असतं परिणामकारकरित्या आणि प्रभावीपणे, तेव्हा त्या ऑर्गनायझेशनचं जे काही फ्रेमवर्क आहे ते काय करतं, सगळे रिसोर्सेस आणि मॅनपॉवर जे काही आहे ते कामाला लावतं. आणि त्याच्यामधून काय होतं की अशी एक व्यवस्था तयार होते किंवा एक व्यवस्था बनवल्या जाते जी डे टू डे ऑपरेशनमध्ये आणि लॉंग टर्ममध्ये हे सगळं गोल अचीव करण्यामध्ये मदत करते.
आता इथं दोन टाईपचे कॅरेक्टर आहे, एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आणि ऑर्गनायझेशनल कॅरेक्टर. आपण म्हणतो त्या माणसाचं एक कॅरेक्टर आहे, तसं ऑर्गनायझेशन किंवा कंपनीला सुद्धा एक कॅरेक्टर असतं. तर पर्सनल कॅरेक्टर, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरमध्ये काय असतं, तर कसं घडतं, तर त्याचं एक्सपिरियन्स काय आहे, त्याची अपब्रिंगिंग कशी झाली, त्याची बिलीफ सिस्टम काय आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर त्याची लिडरशिप क्वालिटी कशी राहणार आहे, अ, किंवा तो डिसिजन कसं घेणार आहे. आणि त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तो हॉनेस्ट किंवा मग अखंडता किंवा मग कंपनीमध्ये ट्रीट कसं करतो, सोसायटीमध्ये ट्रीट कसं करतो किंवा टीम्समध्ये इंडिव्हिज्युअली ट्रीट कसं करतो, हे देता येईल. परंतु ऑर्गनायझेशनमध्ये काय असतं, ऑर्गनायझेशन कॅरेक्टर हे बदलत नसतं. एक ऑर्गनायझेशनचं कॅरेक्टर एक बनलेलं असतं, ते ग्रुपच्या माध्यमातून, इंडिव्हिज्युअलच्या माध्यमातून टोटल एक ऑर्गनायझेशनचं कॅरेक्टर बनलेलं असतं. ते कशातून बनतं, तर तिथं असलेली लिडरशिप, त्या ऑर्गनायझेशनचं पर्पज काय आहे, आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन काय घेतात, किंवा लॉंग टर्म गोल्स काय आहे, आणि त्याचं इम्पॅक्ट काय होतं, जे स्टेक होल्डर आहेत तर त्यांना त्याच्यातून काय मिळतं. आणि ही जी काही असते ऑर्गनायझेशन कॅरेक्टर, ही कलेक्टिव्ह रिझल्ट असतो त्या ऑर्गनायझेशनचा. तर मग याच्यातून काय घडतं, की कस्टमरला ट्रीट कसं केलं जाऊ शकतं, सस्टेनेबिलिटी ज्या काही आहे त्या ऑर्गनायझेशनची किती टिकाव लागू शकतो मार्केटमध्ये, अ, याचा परिणाम ह्या ऑर्गनायझेशन कॅरेक्टरचा होत असतो. जसं मी सांगितलं की सॉफ्ट आणि हार्ड इलेमेंट, मॅकेन्झी नावाची एक ऑडिट एजन्सी आहे, अमेरिकन बेस आहे. ती साधारणतः मागच्या 70 वर्षापासून काम करते. तर त्यांनी एक 7 एस इलिमेंट तयार केलेले, हार्ड आणि सॉफ्ट. ज्याच्यामध्ये हार्डमध्ये स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर, सिस्टम आहे. सॉफ्टमध्ये शेअर्ड व्हॅल्यू, स्किल्स, स्टाईल्स आणि स्टाफ. आता सॉफ्ट इलिमेंटमध्ये काही दृश्य स्वरूपातही असेल जसं स्टाफ, पण स्टाईल, स्किल आणि शेअर्ड व्हॅल्यूज ह्या इनव्हिजिबल आहेत. तर जसं सॉफ्ट इलिमेंट, जसं सॉफ्टवेअर आहे, आणि ऑर्गनायझेशनचं जे काही माणसांच्या रूपात जे काही सॉफ्टवेअर आहे, माणसांचं कल्चर, त्यांचे विचार, त्यांचे इथिक्स, त्यांची इंटिग्रिटी, याच्या रूपात जे काही सॉफ्टवेअर आहे, हे असे दोन प्रकारचे सॉफ्टवेअरशी आपण डील करत असतो ऑर्गनायझेशनमध्ये, ज्याला आपण म्हणतो दृश्य किंवा अदृश्य, किंवा स्पर्शनीय किंवा अस्पर्शनीय असे घटक. तर या ऑर्गनायझेशनल कल्चरचे किंवा कल्चरचे जे काही टर्म्स आहे, याला एकत्रितपणे म्हटलं जातं ऑर्गनायझेशनल अरेंजमेंट किंवा व्यवस्थे, संस्थात्मक व्यवस्थेचे घटक. ते कुठले कुठले घटक आहे, आजचं जे काही पूर्ण प्रेझेंटेशन आहे, हे याच सगळ्या घटकांवर अवलंबून आहे. या 5 घटकांवर बेसिकली जो घटक आहे, याला एकत्रितपणे ऑर्गनायझेशन कल्चरही म्हटलं जाऊ शकतं. परंतु याचे काही, याच्यातून जन्म घेणारे बाकीचे जे काही घटक आहे, याच्यातून पुढं सब घटक, उपघटक जे म्हणता येईल, तर ते आहेत कल्चर नंतर बिहेवियर, इथिक्स, व्हॅल्यूज आणि इंटिग्रिटी, संस्कृती, वर्तन, नैतिकता आणि मूल्य आणि अखंडता. तर या सगळ्या घटकांवरती आजचं प्रेझेंटेशन आहे. तर या टर्म्स पुन्हा पुन्हा येतील. कधी कधी आपल्याला वाटेल की तेच तेच आहे, परंतु गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात, थोडा फरक असतो. ते थोडंफार आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आता पहिलं जे टर्म्स आपण बघणार आहोत, पहिला जो घटक बघणार आहे ते ऑर्गनायझेशन कल्चर. काय आहे ऑर्गनायझेशन कल्चर? शेअर्ड सेट ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे एकत्रित सामायिक संच जो आहे, की त्या कंपनीतले कर्मचारी संवाद कसे साधतात, एकत्रित काम कसे करतात आणि निर्णय कसे घेतात हे दाखवून देणारी जी काही अ, जी काही यंत्रणा आहे, त्याला आपण म्हणू शकतो ऑर्गनायझेशन कल्चर. याची ओळख काय आहे? एकदम सिंपल भाषेत जर म्हणायचं झालं, ह्या ऑर्गनायझेशनचं, ह्या कंपनीचं कल्चर काय आहे. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की ह्या कंपनीचं कल्चर चांगलं आहे, ह्या कंपनीचं कल्चर वाईट आहे. तर नक्की काय आहे? सिंपल भाषेत जर म्हणायचं की द वे थिंग्स आर जनरली डन हिअर, गोष्टी इथं कशा केल्या जातात, बस एवढ्या सोप्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो. हे कल्चर पॉझिटिव्ह असू शकतं, हे कल्चर निगेटिव्ह असू शकतं. आणि एकदा की एखादं कल्चर बनलं की ते बदलवणंही तेवढंच अवघड असतं. तर बघूया पुढे याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत. आता आपण ज्या ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो, मीरा क्लीन फ्रेंड्स लिमिटेड, MCL, त्याच्या कल्चरची ओळख ही कशामधून होते, तर त्याचे विजन, मिशन, त्याचं नैतिक आचारसंहिता, व्यावहारिक आचारसंहिता, त्याची ओच, आणि त्याचं जी मेथडॉलॉजी आहे, कार्यपद्धती आहे वर्किंगची, त्याचं एकत्रितपणे आपण म्हणू शकतो की एक कल्चर फॉर्म झालेलं आहे.
तर या कल्चरच्या काही दृश्य कलाकृती असतात, आर्टिफॅक्ट्स म्हणतात इंग्रजीत त्याला. तर दृश्य कलाकृती काय आहेत? तर त्याचा लोगो, त्याचे मिशन स्टेटमेंट, किंवा त्याचं लेआउट, एखादं प्लांट वगैरे असेल. नंतर त्यांचे युनिफॉर्म्स, आय कार्ड्स आणि रिच्युअल्स. वेळोवेळी जे काही रिच्युअल्स म्हणजे आपण आपल्या घरी जसे सण वगैरे साजरे करतो तसं काही गोष्टी साजऱ्या केल्या जातात. एखादा रिवॉर्ड सेरेमनी साजऱ्या केल्या जातो किंवा बर्थडे साजरा केला जातो, जेणेकरून जी काही एंगेजमेंट आहे एम्प्लॉईची ती वाढवल्या जाते. आता संस्थात्मक संस्कृतीचे वैशिष्ट्य आणि स्तर काय आहे? तर वैशिष्ट्यामध्ये अनेक एक 7 प्रकारचे वैशिष्ट्य, जसे काय कल्चरमध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी असते, डिटेलमध्ये अटेन्शन काही गोष्टींवर केलं जातं, लोकांचं ओरिएंटेशन केलं जातं, टीम ओरिएंटेशन, ॲग्रेसिव्हपणा पण असतं आणि स्टॅबिलिटी पण असते. याच्यामध्ये 3 लेअर असतात, जे बेसिक अंडरलाईन अझम्पशन्स, म्हणजे काही एक अझम्पशन केलेले असतात, काही गोष्टी ठरलेल्या असतात. दुसरी गोष्ट असते एस्पाउज व्हॅल्यूज, म्हणजे मॅनेजमेंटने जे काही गोष्टी डायरेक्ट केलेल्या असतात त्याला म्हणायचं एस्पाउज व्हॅल्यूज. आणि आर्टिकॅप्स आपण आत्ताच बघितलंय की दृश्य स्वरूपात जे काही दिसतं ते काही जसं वर जातो ते शॅलोवर, म्हणजे दृश्य स्वरूपात असतं, आणि काही गोष्टी ज्या खाली जातो ब्रॉड होतात त्या ज्या दिसत नाही. पुढचा घटक आहे याच्यातला संस्थात्मक संस्कृतीचं कार्य, ऑर्गनायझेशनल कल्चर, फंक्शन्स ऑफ ऑर्गनायझेशन करतं. हे हे कार्य काय करतं? हे कल्चर बिनपगारी काही कामं करतात. बिनपगारी म्हणजे तिथं व्यवस्था असतेच, पण आपण म्हणायचं की कसं कार्य करतं हे बघा. एनहान्स कंट्रोल, कंट्रोल वाढवतं ते. डिसिजन मेकिंग वाढवतं. शेअर्ड परसेप्शन, एकात्मिक भावना आणतं. कमिटमेंट जी आहे ती वाढवतं आणि कम्युनिकेशन वाढवतं. तर असे हे सगळे यातले कार्य आहेत. पण याचं लायबिलिटी किंवा डाऊन साईड काय आहे? एखादं कल्चर एकदम घट्ट बनलंय एखाद्या ठिकाणी, तर ते बदलणं फार अवघड असतं. आता याची निर्मिती कशी करायची आणि त्याचं संवर्धन कसं करायचं? एखादं कल्चर जर एक्सपेक्टेड असेल एखाद्या प्रमोटरला, एखाद्या फाउंडरला, तर ते तयार करण्यासाठी तो क्रिएट करतो. कल्चरच्या काही बेसिक गोष्टी क्रिएट करतो, त्या कम्प्लीट करतो. त्याचा काय म्हणता येईल, एक पायलट काही तयार करतो, कम्प्लीट करतो. नंतर ते मार्केट प्लेसमध्ये आणतो. मोठ्या प्रमाणावर त्याला एक्सपांड करतो. त्यानंतर कंट्रोल करतो आणि कोलॅबरेट करतो मोठ्या प्रमाणावर पुन्हा जे काही शेअर होल्डर्स आहे किंवा कस्टमर आहे त्याच्याबरोबर तो शेअर करतो. आता सोशलायझेशन प्रोसेस म्हणजे एखादं ऑर्गनायझेशन आहे आणि तिथं कोणी नवीन एम्प्लॉई आला किंवा नवीन ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये मर्ज झालं, तर त्याला ह्या जे बेसिक जे ऑर्गनायझेशन आहे याची संस्कृती आत्मसात कशी करवायची? तर सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस आपलं जे काही कल्चर आहे ते त्यांना समजावून सांगणं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल जे काही कल्चर आहे त्याचा एक्सपोजर देणं, आणि एक्सपोजर दिल्यानंतर जे काही काम आहे त्याला डायरेक्ट जबाबदारी देणं, आणि जबाबदारी दिल्यानंतर फायनलमध्ये त्याच्याकडून प्रोडक्टिव्हिटी, कमिटमेंट आणि जो काही टर्नओव्हर आहे, जे काही एक्सपेक्टेड आउटकम आहे ते त्याच्यातून मिळवणं, याला म्हणतात सोशलायझेशन प्रोसेस. आता हे जे काही कल्चर आहे याच्यामध्ये लिडरशिपचं कार्य काय आहे? जी काही लिडरशिप आहे ह्या कुठल्याही ऑर्गनायझेशनचं कल्चर फॉस्टर करण्यासाठी किंवा संवर्धन करण्यासाठी लिडरशिपचा काय रोल आहे? तर काय करते, जे विजन आणि मिशनचं जे शेपिंग आहे, व्हॅल्यू आणि बिहेवियर्स आहे, एम्पॉवरमेंट आहे, रिकग्निशन आणि रिवॉर्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम, कमिटमेंट आहे, ऑर्गनायझेशनमध्ये ट्रान्सपरन्सी आहे, या सगळ्या गोष्टीचं काम व्यवस्थित पार पाडावं याच्यासाठी ही लिडरशिप कार्य करत असते. तर ही लिडरशिप कार्य करत असताना काही चॅलेंजेस सुद्धा येतात, आणि ते चॅलेंजेस ओव्हर करण्यासाठी जे काही आपलं कल्चर सिस्टम असते किंवा ज्या काही ते ऑर्गनायझेशनची बिलीफ सिस्टम असते ती नेहमी मदत करत असते. आता ह्या कल्चर सिस्टमनुसार याचे अनेक प्रकार असतात, कारण सगळ्या ऑर्गनायझेशनचं कल्चर सारखं नसतं. तर याच्यामध्ये जवळपास 12 प्रकारचे कल्चर आहे. बेसिक 4च प्रकारचे आहे, पण सब कल्चर जर पकडले तर असं 12 प्रकारचे. कुठले पर्पज ड्रिव्हन आहे, कुठलं काळजीने केअरिंग डिराइव्ड आहे, ऑर्डर डिराइव्ड आहे, सेफ्टीवर कोणी फोकस करतात, कोणी अथॉरिटिव्ह आहे, कोणी रिझल्ट ओरिएंटेड आहे, कोणी एन्जॉयमेंट बघतं फक्त, आणि कोणी लर्निंग कल्चरचं ऑर्गनायझेशन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशनचे कल्चर आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात.
स्पेसिफिकली जर म्हटलं तर क्लॅन म्हणजे कुळाचं कल्चर पूर्वापार चालत आलेलं. ॲडोक्रॅसी, मार्केट कल्चर, हायरार्की म्हणजे वर्ण खालपर्यंत ऑर्डर बेस्ड. ॲडोक्रॅसी म्हणजे एकदम मी सांगेल तेच ऐकायचं. कल्चरल इंटिग्रेशन वालं कल्चर असतं. असे वेगवेगळे प्रकारचे इथिकल कल्चर असतं. आता हे जर बघितलं आपण डायमेन्शनली, तर हे कल्चर कुळाचं आणि अधिराज्याचं जर असेल तर तिथं फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. पण श्रेणीबद्ध किंवा मार्केट ओरिएंटेड असतं तर स्थिरता आणि नियंत्रण असतं. आणि राईट साईडला जर बघितलं तर डिफरन्सिएशन असतं की परस्परावलंबी इथं कल्चर असतं. पण लेफ्ट साईडचं जर कल्चर बघितलं दोन्ही कल्चर, तर ते आंतरिक किंवा एकीकरण त्याच्यामध्ये असतं किंवा स्वावलंबी अशा स्वरूपाचं असतं. प्रत्येक कल्चरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपल्याला प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये बघायला भेटतात. आता याचे वास्तविक उदाहरणं जर आपण काही बघायचं म्हटलं, आता जनरल मोटर ही एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. तिथे एक ॲडव्होकेसी किंवा मग काय म्हणता येईल, टॉप टू डाऊन असं कल्चर आहे. फार मोठी कंपनी आहे, टॉपवरनं ऑर्डर सोडली तर खालपर्यंत तशीच पाळल्या गेली पाहिजे. तिथं बॉटम लेवलच्या काही जास्त ऐकल्या जात नाही. परंतु याच्या उलट फेसबुक जे कॉर्पोरेशन आहे तिथं वेगळ्या प्रकारचं कल्चर आहे. तिथं ओपननेस आहे, स्पीड आहे कामाचा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये सर्वांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर इथं आहे. आयसीआयसीआय बँकेचं एक कल्चर आहे, ताज हॉटेलचं एक कल्चर आहे. ताज हॉटेलमध्ये जेव्हा आपल्या दहशतवादी हमला झाला होता ते तिथं न सांगता तिथल्या एम्प्लॉईने लोकांचे जीव वाचवले. आयसीआयसीआय बँकेने एक मधुरा नावाच्या बँकेबरोबर मर्जर केलं. त्या बँकेचे एम्प्लॉई जास्त होते, आयसीआयसीआयचे कमी होतं, पण स्ट्रॉंग कल्चरमुळे त्यांनी सर्वांना सम्मिलित करून घेतलं. त्याचबरोबर गुगलचं एक असं वेगळं असं कल्चर आहे. आज आपण बघतो की काही गोष्ट शोधायची असेल तर गुगल करतो. गुगल करा म्हणजे आपल्याला गोष्ट भेटून जाईल असं आपण नेहमी म्हणतो. तर काय असं आहे एवढं डेव्हलप का झालं गुगल? कारण तिथं काय हायली कम्युनिकेटिव्ह कल्चर आहे. प्रत्येकाच्या गोष्टी घेतल्या जातात, सौहार्द दाखवल्या जातं तिथं. आणि प्रत्येकाला चान्स दिलं जातं, जेणेकरून प्रत्येकाच्या आयडिया विचारात घेऊन एक ग्लोबल आयडिया तयार होईल आणि एक चांगलं असं सोल्युशन्स कस्टमरला देण्यासाठी तयार होईल. आता संस्कार एक ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये स्पिरिच्युअलिटी सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे दृश्य स्वरूपातील नसून म्हणजे डायरेक्ट पूजा वगैरे करणं किंवा हे करणं तसं नाही. तर हे कल्चर असं मान्यता देतं की प्रत्येक व्यक्तीला त्याचा आंतरिक असे विचार आहे, त्याला ओपननेस दिली पाहिजे, त्याला त्याला त्याच्या गोष्टीला टॉलरन्स दिला पाहिजे, जेणेकरून तो ऑर्गनायझेशनशी जुळतं मिळतं असं व्यवस्थित काम करू शकेल. असंही कल्चर बऱ्याच ठिकाणी फॉस्टर केलं जातं, पाळलं जातं. आता कल्चर बेस्ड परफॉर्मन्स, कल्चर जसं असेल तसं परफॉर्मन्सही प्रत्येक तिथल्या एम्प्लॉईचा किंवा तिथले जे काही लोक असतात त्यांचा असतो. तर काय असतो त्याचा इम्पॅक्ट? जर कल्चर चांगलं असेल तर तिथं इनोव्हेशन चांगल्या प्रकारे होतं, बिझनेस गोल चांगल्या प्रकारे अचीव केला जातो, ट्रस्ट असतं एकमेकांमध्ये, फ्लेक्झिबिलिटी इझिलिटी असते आणि परफॉर्मन्स ड्रिव्हन असतं सगळं हे. आणि एक पॉझिटिव्ह असं कल्चर डेव्हलप होतं. पण जर नसेल तर सगळे मिसअलाइनमेंट होतं, एम्प्लॉई डिस्फॅक्शन होतं आणि परफॉर्मन्स सगळ्यात डाऊन होतो. आता पॉझिटिव्ह कल्चरचं जर प्रमोशन करायचं झालं तर पॉझिटिव्ह कल्चरच्या प्रमोशनसाठी तर याच्यामध्ये मॅनेजमेंटचा हा जे काही तिथं फाउंडर पासून तर तिथला मॅनेजमेंट आहे त्याचा फार मोठा रोल असतो. आणि ते फॉस्टर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. जे जसं विजन मिशनमध्येच ते आयडेंटिफाय केलेलं असेल, तिथलं पर्सनल किंवा प्रोफेशनल इंटिग्रिटी कशी फॉस्टर करायची याच्याविषयी विचार केला जातो. लोकांना व्हॅल्यूज विषयी सांगितलं जातं, रिवॉर्ड रिकग्निशन दिलं जातं, अशा अनेक गोष्टी केल्या जातात. निगेटिव्ह कल्चर येऊ नये. जसं निगेटिव्ह कल्चरमध्ये बऱ्याच ठिकाणी करप्शन असतं किंवा डिले, कुठल्याही कामात डिले असतो, फाल्स खोटे क्लेम्स दिल्या जातात, कस्टमरचा कधी विचार होत नाही आणि त्याच्यामुळं त्या ऑर्गनायझेशनचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर हे होऊ नये म्हणून बऱ्याच तिथं गोष्टी केल्या जाऊ शकतात. आता इच्छित जर कल्चर स्थापित करायचं असेल, इच्छित म्हणजे कसं तर ते ऑर्गनायझेशन प्रॉफिटेबल झालं पाहिजे, इफिशियंट झालं पाहिजे, इनोव्हेटिव्ह झालं पाहिजे, तिथले एम्प्लॉई हे सगळे क्वालिटी कॉन्शियस असलं पाहिजे, प्रोडक्ट हा क्वालिटीचा निघाला पाहिजे. आणि
ग्लोबल लेवलची इन्स्टिट्यूशन हे तयार झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, की प्रत्येक तिथला जो एम्प्लॉई आहे त्याला तो अकाउंटेबल बनावं लागतं. हॉनेस्टी त्याच्यामध्ये असली पाहिजे, इनिशिएटिव्ह त्याने घेतला पाहिजे, तो रिस्पॉन्सिबल असला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. टीम वर्क तिथं झालं पाहिजे. आणि त्याची ओव्हरऑलच काय म्हणता येईल, इथिक्स किंवा नैतिकता ही वाढली पाहिजे. तर हे करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या ह्या कल्चरचे जे काही फाउंडर किंवा मॅनेजमेंट आहे त्यांनी ह्या बघायच्या असतात. आता ही जी काही संस्कृती असते कुठल्याही ऑर्गनायझेशनची, ती मोजायची कशी, त्याला परिमाण कसं आहे, आता 1 किलो आहे की 2 लिटर आहे, ही मोजायची कशी? तर याच्यामध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आतले लोक काय बोलतात, त्या ऑर्गनायझेशन बद्दल बाहेरचे लोक काय बोलतात, आणि त्याचं सगळं ऑब्झर्वेशन करणं, कस्टमर त्याच्याबद्दल काय बोलतात, ही एक पद्धत झाली. दुसरी एक टेक्निकल प्रोसेस आहे 5P, पर्पज, फिलॉसॉफी, प्रायोरिटी, प्रॅक्टिस आणि प्रोजेक्शन. या जर गोष्टीचा एकमेकाचा ताळमेळ जर बघितला तर ते खरंच आहे का ताळमेळ, याच्यावरून सुद्धा त्या ऑर्गनायझेशनचं कल्चर बघितलं जाऊ शकतं. ते जर बदलायचं असेल तर काय करायला लागतं मॅनेजमेंटला, की एक सेन्स ऑफ अर्जन्सी डेव्हलप करावं लागते, की नाही, ह्या कल्चरप्रमाणे आपण जाऊ शकत नाही, याच्यामध्ये आपण असे असे बदल हे घडवलेच पाहिजे. आणि ते बदल घडवण्यासाठी काय करायला लागतं, की काही लीडर्स सुद्धा चेंज केले जातात. त्या लीडरला तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. तिथे एक रोल मॉडेल तयार केलं जातं. रोल मॉडेल तयार करून सर्वांना ट्रेन केलं जातं, आणि ट्रेन केल्यानंतर ते मॉडेल इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये इस्टॅब्लिश केलं जातं, आणि जे परफॉर्मन्स देतील त्यांना त्याच्यातून रिवॉर्ड केलं जातं, आणि अशा प्रकारे ते तिथलं हे कल्चरल शिफ्ट आहे ती घडून येते. आता हे झालं कल्चर बदलत. बिहेवियर बिहेवियर हे ऍक्च्युली कल्चरमधूनच येतं, पण हा एक वेगळा घटक आहे किंवा पॅरामीटर आहे. तर हे काय आहे, की व्यक्तिगत किंवा ग्रुप हे ऑर्गनायझेशनच्या इफेक्टिव्हनेसवर त्यांच्या वागण्यामधून कसं परिणाम करतात, ते दाखवणारी गोष्ट म्हणजे बिहेवियर. आणि ही बिहेवियर कशी होते, याला एक पॅरामीटर नसतं, मल्टी डिसिप्लिनरी पॅरामीटरवरनं ही बिहेवियर लोकांची ठरत असते. तर त्याचे घटक काय आहे, पीपल आहे, तिथलं स्ट्रक्चर आहे, तिथलं तंत्रज्ञान काय आहे, एन्व्हायरमेंट काय आहे. टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट जर चांगलं नसेल तर साहजिकच तिथले काम करणारे लोक हे इरिटेट होणार. त्यांच्यामध्ये काम करण्याची जी इच्छा आहे ती राहणार नाही. आणि चांगलं असेल तर नक्कीच ते चांगल्या प्रकारे काम करेल. तर हे घटक हे फार महत्वाचे असतात. आता ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये जे काही मॅनेजमेंट आहे त्याचं काम काय आहे, तर गोष्टींचं प्लॅनिंग करणं, ऑर्गनाईज करणं, ते डायरेक्ट करणं, कंट्रोल करणं आणि मोटिवेट करणं. आता याचे जे काही मॉडेल जे ऑलरेडी आपण बघितले, की ऑर्गनायझेशन बिहेवियरचे मॉडेल काय काय असतात: सपोर्टिव्ह मॉडेल, कस्टोडियल मॉडेल, कॉलेजियल मॉडेल, सिस्टम मॉडेल, ऑटोक्रॅटिक मॉडेल. तर सिस्टम मॉडेलमध्ये सगळं सिस्टीम, हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट सगळं सिस्टमनुसार चालणार. कॉलेजियल मॉडेलमध्ये एकमेकाला सपोर्ट केला जाणार आहे एम्प्लॉई आणि मॅनेजमेंटमध्ये. आणि त्यांच्या शेअर्ड व्हॅल्यू ज्या काय आहे एकमेकाचा विचार केला जाणार. कस्टोडियल मॉडेलमध्ये त्यांना फक्त पॅसिव्हली मोटिवेट केलं जाणार, काही बोनस देऊन, काही एक्स्ट्रा पैसे देऊन वगैरे. असे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल असतात. पण हे डिपेंड कशावर असतं हे सगळं, की ऑर्गनायझेशन लेवलला इंडिव्हिज्युअल लेवलचं जे काही बिहेवियर आहे तीच ठरवत असते की ऑर्गनायझेशनल बिहेवियर काय असणार. तर जसं मी म्हटलं की हे वेगवेगळ्या शाखे मिळून, वेगवेगळ्या गोष्टी मिळून हे बिहेवियर घडत असतं. जसं सायकोलॉजी त्या ऑर्गनायझेशनची जी किंवा किंवा त्या पर्सनची, तिथलं सोशल वातावरण कसं आहे, तिथलं इकॉनॉमिक्स कसं आहे, पॉलिटिकल सीन्स काय आहे तिथला, आणि कल्चरल काय ज्या आधी चालत आलेल्या गोष्टी काय त्याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात. आता ह्या ऑर्गनायझेशन बिहेवियरचे गोल्स काय आहेत. गोल्स असं असतं की एखादी जर प्रोजेक्ट करायचा असेल, एखादी गोल्सकडे जायचं, नवीन गोष्ट करायचं असेल, त्याचं आधीच प्रेडिक्शन करणं, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देणं, आणि काही गोष्टी चुकीच्या होऊ नये म्हणून त्या कंट्रोल करणं. तर ही ऑर्गनायझेशन गोलची प्रोसेस आहे. टॉप टू बॉटम कसं कॅस्केड करायचं, हे एक सिस्टमॅटिक चार्ट आहे ऑर्गनायझेशन मधून डिपार्टमेंट पासून टीम्स आणि एक पर्सनल लेवलला. आता नैतिकता. नैतिकता म्हणजे काय, तर प्रिन्सिपल आणि व्हॅल्यूज जे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बिहेवियरवर परिणाम करतात.
तुम्ही किती चांगलं वातावरण द्या, किती चांगल्या गोष्टी द्या, पण एखाद्याची काम करायची नैतिकताच नसेल, काम करायची इच्छाच नसेल, तर त्याची बिहेवियर चांगली होऊ शकत नाही. म्हणून नैतिकता या घटकाला सुद्धा फार महत्व असं आहे. आता इथिक्स आणि इंटेग्रिटी, तर नैतिकतेबरोबर अखंडता म्हणजे आज नैतिकता एक दाखवायची, उद्या पुन्हा बदलायचं असं नाही. ह्या एकमेकाबरोबर विणलेल्या गोष्टी आहे. आणि ह्या जर कन्सिस्टंट राहिल्या तरच हा ऑर्गनायझेशनसाठी फायद्याची गोष्ट आहे. तर याचे अ, नैतिकता कस्टमरमध्ये किंवा समाजामध्ये ट्रस्ट निर्माण करण्यासाठी, एखाद्या कंपनीबद्दल ट्रस्ट, ऑर्गनायझेशनबद्दल ट्रस्ट निर्माण करण्यासाठी परिमाण काय आहेत? तर इंटिग्रिटी, कॉम्पिटन्स, रिलायबिलिटी आणि कन्सर्न. कस्टमरबद्दल कन्सर्न काय आहे, तुम्ही किती रिलायबल आहात, तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे, आणि तुमची अखंडता काय आहे. तर हे सगळं करण्यासाठी मॅनेजमेंटला काय करायला लागतं की एम्प्लॉईचं मनोबल हे नेहमी वाढवावं लागतं, डिसिजन मेकिंग प्रोसेस ही चांगली करायला लागते, रिलेशनशिप वाढवावं लागतं, अनेक गोष्टी ह्या कराव्या लागतात. तर नैतिकचे याचे नैतिकतेचे ड्रायव्हर काय आहे? ही नैतिकता नैतिकता का आणावं लागते ऑर्गनायझेशनमध्ये? वाय देर इज अ नीड ऑफ इथिक्स इन द ऑर्गनायझेशन? आपण बघतो की अनेक सरकारी ऑर्गनायझेशनमध्ये तर घोटाळे होतात, प्रायव्हेटमध्ये पण काही ठिकाणी घोटाळे होतात, ते होऊ नयेत. मार्केटमधल्या कॉम्पिटिशनला, स्पर्धेला तोंड देण्यासाठी इन्व्हेस्टरला काय पाहिजे असतं? फायदा पाहिजे असतो नेहमी. तर त्यांना कंटिन्युअस प्रॉफिटेबल असं बिझनेस होण्यासाठी कस्टमरचे जे क्वालिटीचा प्रेशर आहे किंवा कंटिन्युअस सप्लायचा प्रेशर आहे, आणि ग्लोबलायझेशन तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, हे सगळे फॅक्टर अफेक्ट करतात की ही नैतिकता ह्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्यांच्या लोकांमध्ये राहिली पाहिजे. आता नैतिकतेने निर्णय घेणे म्हणजे काय? तर कशा प्रकारे घ्यायचा? तर हे डाव्या साईडला दिलं आहे की त्याच्यात जस्टिस असला पाहिजे, पर्सनलाइज व्हॅल्यू पण राहिली पाहिजे, त्याला स्वतंत्र मिळालं पाहिजे. आणि कशा प्रकारे घ्यायचा? तर आपला पर्पज साध्य झाला पाहिजे, पेशंटली झालं पाहिजे, उद्देश काय आहे, आणि जे काही सिस्टम आहे, आपल्या कल्चरल सिस्टम इस्टॅब्लिश केलं आहे, त्याच्यानुसार हे सगळं गेलं पाहिजे. आता HR डिपार्टमेंट जे आहे, तर हे कसं करू शकतं? कर्मचाऱ्यांबद्दल जी काही जबाबदारी आहे तर ती कशी पार पडू शकतं हे HR डिपार्टमेंट? तर जे काही एम्प्लॉईज आहे, त्यांचं त्याचं मोजमापन करणं, त्यांचं इथिकल लेवल काय आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे मेट्रिक्स डेव्हलप करणं, आणि कलेक्टिव्ह त्यांना एक कलेक्टिव्ह इथिक्स जो आहे ऑर्गनायझेशनचा, त्याच्याबद्दल समजवणं, प्रत्येकाला एक चान्स देणं, एक्सपोज, एक इक्विपमेंट किंवा मग अशी सिस्टम तयार करणं की प्रत्येक जण ह्या नैतिकतेबरोबर बोलू शकेल, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकेल, आणि एक असं ओव्हरऑल इथिकल ऑर्गनायझेशन हे बनवू शकेल. याच्यासाठी हे HR डिपार्टमेंट सपोर्ट करत असतं. ग्राहकांप्रती जी काही जबाबदारी आहे त्या ऑर्गनायझेशनची, म्हणजे जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहे त्या सेफ कशा असतील, क्वालिटी कशी असेल, त्याची प्राइजेस हॉनेस्ट कशा असतील, ऍडव्हर्टायझिंग सुद्धा, आज आपण 99.99% जीवाणू नाही आहे, किंवा हे जीवाणू नाही आहे, तर ह्या 99.99% ऍडव्हर्टाईजही कशा आहे हे आपल्याला माहिती आहे. फेअर ऍडव्हर्टाईज असल्या पाहिजे, आणि त्याच्यामध्ये रिस्पेक्ट आणि फेअरनेस या कस्टमरसाठी डिवाइस केल्या गेल्या पाहिजे. इथिकल लिडरशिप आणि ऍक्शन, नैतिक नेतृत्व आणि कृती. एखादी लिडरशिप आहे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये जी लिडरशिप आहे, त्यांनी काय एन्श्युअर करायचं आहे की तिथं ट्रस्ट बिल्डअप झाला पाहिजे, ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारचं कल्चर डेव्हलप झालं पाहिजे, आणि लॉंग टर्म जे गोल आहे ते अचीव झाले पाहिजे. तर त्याला एक 4V मॉडेल आहे: व्हिजन, व्हॅल्यू, व्हॉइस आणि व्हर्च्यू. तर ह्या मॉडेलमध्ये एकीकडं नवीन नवीन गोष्टी रिन्यू केल्या जातात, सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातील, पोलिसिंग म्हणजे काही ज्या गोष्टी प्रोटेक्ट करायच्या आहेत त्याही केल्या जातात. याला म्हणायचं 4V मॉडेल. तर प्रत्येक गोष्टीसाठी मॅनेजमेंटमध्ये मॉडेल्स असतात, आणि त्याप्रमाणे हे कार्य केले जातात. आपल्याला 10 मिनिटं राहिले, एक पुढच्या काही मिनिटात आपण हे संपू आणि पुढे जाऊ. आता नैतिक आचारसंहिता, आपलं MCLचं जर बघितलं, आपलं कोड ऑफ कंडक्ट्स आहे, इंटिग्रिटी, टीमवर्क, ऑब्जेक्टिव्हिटी आहे याच्यासाठी. तर याच्यामध्ये हे वेगवेगळे घटक याच्यामध्ये ग्राह्य धरले जातात. विश्वसनीयता, लॉयल्टी,
आपण म्हणतो ना की एखाद्या ऑर्गनायझेशनचे लॉयल कस्टमर ह्या प्रोडक्ट साठी कस्टमर अजूनही लॉयल आहे. का लॉयल होतात? कारण तिथं त्या ऑर्गनायझेशनने तिथं इथिकल प्रॅक्टिस केलेले असतात. कस्टमरला नेहमी अ, चांगल्या प्रकारची सर्व्हिस दिलेली असते आणि एक इंटिग्रिटी असते त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये. आता इथिकल प्रॅक्टिसेस काय म्हणता येईल, प्रचार, चांगल्या प्रकारच्या एथिकल प्रॅक्टिसेसचा प्रचार व्हावा आणि वाईटचा प्रतिबंध व्हावा याच्यासाठी पॉलिसी, प्रॅक्टिसेस आणि नॉर्म्स प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तयार केले जातात आणि पाळले जातात. याचं जागरूकता आणि प्रशिक्षण केलं जातं. याच्यामध्ये काय काय गरज आहे आणि इथिकल डिसिजन कसं बनायचं, कसे घ्यायचे, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये हॅरेसमेंट होत असेल तर ती कशी अवॉइड करायची, कोड ऑफ कंडक्ट काय असेल, लिडरशिपला त्याने त्याच्याबद्दल काय करावं, विसल ब्लोअर म्हणजे एका लिमिटच्या प्रती एखादी गोष्ट गेली, इमिडिएट मॅनेजमेंट जर ऐकत नसेल तर त्याच्या पुढच्या मॅनेजमेंटला सांगायचं. मी माझ्या समोर माझ्या टाटा मोटर्समध्ये मी बघितलं आहे की 2 तासातच लोकांचा हिशोब, HR डिपार्टमेंटचा हेड काही हॅरॅसमेंट केलं होतं त्याने, तर 2 तासात त्याचा हिशोब केला, कारण तो इथिकल नव्हता. अशा सगळ्या गोष्टी, एवढं प्रॉम्प्ट हे ऑर्गनायझेशन आहे. टाटा मोटर्स एक सोशल केअरिंग ऑर्गनायझेशन मानलं जातं, पण जिथं गरज आहे इथिकल राहण्याची तिथं इथे राहिलंच पाहिजे. आता व्हॅल्यूज आणि इंटेग्रिटी हे कल्चरचेच सब प्रोडक्ट आहे. तर व्हॅल्यूज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑर्गनायझेशन लेवलला गेलं तर ते इथिक्स आणि नॉर्म्समध्ये कन्वर्ट होतं. पर्सनल लेवलला गेलं मोरल आणि कॅरेक्टरमध्ये येतं. ऑब्जेक्टिफाईड म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी, जसं बजाज म्हणतं व्हॅल्यू फॉर युअर मनी, त्या वृत्तीमध्ये जातं. आता मूल्य काय आहे? संस्थात्मक मूल्य की रिस्पॉन्सिबिलिटी, टीमवर्क, इंटिग्रेशन, हे सगळे जे काही मूल्य आहे. आणि कल्चरल व्हॅल्यूज मध्ये सब व्हॅल्यू आहे, स्पिरिच्युअल व्हॅल्यू, युथची व्हॅल्यू, लाईफस्टाईलची व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू, इथिकल व्हॅल्यू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. आता इथिक आणि व्हॅल्यू याच्यामध्ये इथिक हे राईट आणि रॉंग ठरवतं एखाद्या पर्सनलचं, पण व्हॅल्यू हे एखाद्या पर्सनल लेवलची असते. आणि इथिक म्हणजे राईट किंवा रॉंग असू शकतं ते, परंतु व्हॅल्यूजमध्ये त्याचा डिग्री ऑफ इम्पॉर्टन्स हा ठरवला जातं. हे काही गोष्टी समजण्यासाठी थोड्या कठीण वाटू शकतात, पण जशा प्रॅक्टिसमध्ये येतील त्याची आपल्याला सवय होईल. आता ऑर्गनायझेशनल इंटिग्रिटीची गरज काय आहे, तर त्याचे डायमेन्शन्स काय आहे की इथिकल डिसिजन झाला पाहिजे, ट्रस्ट वाढलं पाहिजे, अकाउंटेबल झाले पाहिजे, आणि मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल नाही, अकाउंटेबल म्हणजे दुसऱ्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी घेणे, दुसऱ्याला इन्स्पायर केलं पाहिजे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन झाली पाहिजे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंटिग्रिटी आहे, मोरल आहे, प्रोसिजरल आहे, इन्स्टिट्यूशनल आहे. आता वेगवेगळे घटक आणि त्याचे महत्व काय आहे? संस्थात्मक वातावरणामध्ये संस्कृतीचं महत्व काय आहे की ट्रस्ट आणि रिस्पेक्ट डेव्हलप झाला पाहिजे, कम्युनिकेशन वाढलं पाहिजे, ह्या त्याच त्याच गोष्टी आहे, पण परस्पर संबंध हा वेगवेगळा आहे. कोर व्हॅल्यूज आहे, जसं वेगवेगळ्या कोर व्हॅल्यू आहे, इथिक्स आहे, इंटिग्रिटी आहे, ट्रस्ट आहे, कमिटमेंट आहे. ह्या कोर व्हॅल्यू ऑर्गनायझेशनच्या ज्या काय आहे, ह्या पाळल्या गेल्या पाहिजे. जसं हॉनेस्टी, फेअरनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी जे काय आहे एम्प्लॉईची, ही फॉस्टर झाली पाहिजे. बिहेवियर जे एक्सप्रेशन, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं एक बिहेवियर असतं आणि त्या बिहेवियरमधनंच ते ऑर्गनायझेशन बनत असतं. तर कलेक्टिव्हली जर बघितलं तर ते ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणून जन्म घेत असतं. म्हणून प्रत्येकाचं ऐकणं, त्याला अलाइन करणं आणि एक ऑर्गनायझेशनचं बिहेवियर तयार करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. इथिक्स ॲज ए गायडिंग प्रिन्सिपल, याच्या पॉलिसीमध्ये इथिक्स ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल म्हणून इनकॉर्पोरेट करता येऊ शकतं. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे आणि त्याची ट्रेनिंग दिल्या जाऊ शकते. इंटिग्रिटी ॲज अ कन्सिस्टंट ॲक्शन, या सगळ्या गोष्टी आहे, पण एक दिवस दाखवायच्या दुसऱ्या दिवशी दाखवायच्या नाही, याला महत्व नाही. याला याच्यात सातत्यता पाहिजे, अखंडता पाहिजे, तरच हे ऑर्गनायझेशनच्या कामाच्या होऊ शकतात. तर मीरा क्लीन फ्युएल्समध्ये संस्थात्मक व्यवस्था काय आहे? आपलं मिशन आहे की ह्या इकॉनॉमीच्या, जगाची जी इकॉनॉमी आहे त्याला सस्टेनेबिलिटीकडे न्यायचं. तर सस्टेनेबिलिटीकडे नेत असताना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, जसं मिशन आहे, विजन आहे शॉर्ट टर्म 2030चं, एक स्पेसिफिक पिरियडमध्ये मिळवण्यासाठी, तर ते डिझाईन केलेलं आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जे काही ओथ आणि विजन मिशनमध्ये ऐकतो
त्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थेमध्ये तयार केलेल्या आहेत. 70 SDG मध्ये जर बघितलं, लक्ष्य क्रमांक 8, 9, 10 ह्या संस्थात्मक सुधारणावर लक्ष फोकस करतात. आणि आपल्याकडे सुद्धा 5 मिशनद्वारे या सगळ्या कार्यासाठी अ, या गोष्टीची संस्थात्मक व्यवस्था सुधारण्याची काळजी घेतल्या जाईल. तर एवढं सगळं माझं जे काही हे प्रेझेंटेशन होतं या विषयाच्या संदर्भात, ऑर्गनायझेशनल अरेंजमेंट किंवा कल्चर याच्यावरती आपण सर्वांनी शांतपणाने ऐकलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. आता पुढील जे काही प्रोग्राम आहे त्याच्याकडे आपण जाऊया. आणि मी रिक्वेस्ट करल की सतीश खोडवे सर असतील इथं, तर त्यांनी अ, 2 शब्द आम्हाला गाईड करावे सद्य परिस्थितीबद्दल. 1, 2, 3 मिनिटं राहिलेले आहे. सतीश सर. सतीश सर आहेत का? सतीश सर नसल तो मैं राजेश जी आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप हमें थोड़ा गाइडेंस करिए, क्योंकि अभी थोड़ा समय ज़्यादा गया है। तो मीटिंग खत्म होगा अगले 3, 4 मिनट में। यस सर। सभी को नमस्कार। बस दो बातें करना चाहूंगा, 30 सेकंड में अपनी बात खत्म करना चाहूंगा क्योंकि समय बहुत कम रह गया है। और इम्पोर्टेंट बात है कि इथिक्स और वैल्यू की जो आपने बातें की, ये बहुत ही इंपॉर्टेंट है और बहुत ही अच्छा टॉपिक आपने लिया था। मुझे लगता है कि इसके लिए बड़ा समय ज्यादा चाहिए और लोगों को समझना भी चाहिए। और डॉक्टर श्याम गोलब इससे कहीं न कहीं मुखातिब भी हैं। और मैंने एक चर्चा की, जैसे कि कोई टारगेट अचीव करना है तो जरूर जरूरी है कि हर टीम को, चाहे अपनी टेक्निकल टीम हो, फाइनेंशियल टीम हो, मार्केटिंग की टीम हो ना, सभी लोग को एवरी 3 मंथ में मिलने वाले हैं। और कहीं ना कहीं मोटिवेशन पार्ट या लोगों के अंदर जो एथिक्स और वैल्यूज को क्रिएट करने के लिए और टारगेट कंप्लीट करने के लिए कहीं ना कहीं वो एवरी 3 मंथ पे जो है ना लोगों को जो मोटिवेट करेंगे। और जो भी टारगेट है वो चीजें अचीव किया नहीं अचीव किया ना, उसके वैल्यूज को बढ़ाने का काम करेंगे। नंबर 1। नंबर 2, इंपॉर्टेंट चीज है ना, लोग फंडिंग के बारे में चर्चा करना चाहते हैं, बात करना चाहते हैं, जानना चाहते हैं। तो इंपॉर्टेंट चीज ये है कि फंडिंग तो 100% जो है नई चीजें होना ही होना है, लेकिन उसके पहले भी बहुत इंपॉर्टेंट है कि फंड डिस्ट्रीब्यूशन के पहले कुछ कार्य करना होता है। तो बस वो कार्य समझ लो चालू है, अगले 1-2 दिनों के अंदर ये सब चीजें कंप्लीट हो जाएगा। ट्यूजडे ऑनवर्ड्स आपको जो है ना ग्राउंड लेवल पे कुछ चीजें दिखाई देनी शुरू हो जाएंगी। और मुझे उम्मीद है कि बुध गुरुवार तक जो है ना जो कि जो जानना चाहते हैं कि फंड डिस्ट्रीब्यूशन का काम, तो फंड डिस्ट्रीब्यूशन का काम तो होना ही होना है। लेकिन बिफोर दैट कुछ होमवर्क है, वो जो डॉक्टर शाम को लोग उस चीज को कंप्लीट करके आप लोग के सामने ही प्रॉपर तरीके से लेके आएंगे। बहुत बहुत धन्यवाद वंस अगेन संतराम जी, बहुत ही अच्छा प्रोग्राम था। मुझे लगता है कि समय और भी ज्यादा चाहिए और कोशिश करेंगे अगले संडे को हम ये 1 घंटे का प्रोग्राम हो उस तरीके से जो है ना इस चीज को लेके चलेंगे। थैंक यू संतराम जी। थँक यू सर, थँक यू. प्रमिला थविल मॅमला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. प्रमिला थविल मॅम. मॅम नसतील तर सचिन जाधव सर आहेत फलटणवरनं. एक सोशल कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांना मी म्हणतोय, त्यांना मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी 2 शब्द बोला. सचिन जाधव सर. अच्छा. ठीक है दिग्विजय जी, टाइम भी खत्म होने का है, आप क्लोज कर सकते हो. ठीक है. बहुत बहुत धन्यवाद आप संतराम जी, जिस तरीके से आपने आज का सेशन लिया, एक बेहतरीन सेशन था। मैंने स्टार्टिंग में ही कह दिया था सभी लोगों से कि एक जबरदस्त सेशन रहने वाला है। और आपको बहुत बहुत धन्यवाद, आपने इतना बेहतरीन सेशन लिया। और साथ ही साथ बहुत बहुत धन्यवाद राजेश जी आपका भी, एक प्रॉपरली अपडेट देने के लिए, ताकि लोगों तक एक सही सूचना पहुंच सके, ताकि लोग भ्रमित ना हो। तो मिलते हैं अगले रविवार 8 बजे एक नए सेशन, एक नए टॉपिक के साथ। तब तक के लिए हंसते रहे, मुस्कुराते रहे, और मिलते हैं अगले हफ्ते। और ये घोषित करता हूँ कि यह वेबिनार हम यही समाप्त करते हैं। जय हिंद, जय एमसीएल। थैंक यू.